घरट्याची किंमत. गावाच्या टोकाला एक लहानसं कौलारू घर होतं. भिंतींना भेगा, छपरावर जुन्या कौलांचं थर. पण त्या घरात माणसाची माया ओसंडून वाहायची. त्या घरात राहायचे रामराव, त्यांची बायको सुमन आणि मुलगा अमोल. रामराव शेतमजूर. दिवसाची मजुरी मिळाली तर चूल पेटायची, नाही मिळाली तर पाणी आणि भाकर. सुमन घरकाम करून दुसऱ्यांची भांडी घासून संसार ओढायची. पण दोघांचं एकच स्वप्न होतं, आपला मुलगा शिकला पाहिजे. आपल्यासारखा हातात अडकून राहिला नाही पाहिजे. अमोल हुशार होता. शाळेत पहिल्या पाचात नेहमी नाव असायचं. शिक्षकही म्हणायचे, हा मुलगा पुढे काहीतरी मोठं होणार. पण हुशारीसोबत गरिबीही होती. शाळेत बाकी मुलं टिफिनमधून चांगला खात, अमोल मात्र पाण्यावर दिवस काढायचा. कोणी विचारलं तर हसून म्हणायचा, आईने सकाळी नाश्ता करून पाठवलाय. खरं तर आईने स्वतः उपाशी राहून त्याला शाळेत पाठवलं असायचं. संघर्षाचं वळण. 10वी झाली. अमोल चांगल्या मार्कांनी पास झाला. पण पुढे कॉलेज फी, पुस्तके. रामराव रात्री उशिरापर्यंत बसून राहायचे. एक दिवस सुमन म्हणाली, काहीही झालं तरी मुलाचं शिक्षण थांबवायचं नाही. रामरावांनी आपल्या आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय घेतला. त्यांनी वडिलोपार्जित छोटासा तुकडा गहाण ठेवला. त्या दिवशी अमोलने पहिल्यांदा बाबांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. तो मनातच ठरवून टाकतो, या कर्जाची परतफेड फक्त पैशाने नाही तर यशाने करायची. शहराचं वास्तव. कॉलेजसाठी अमोल शहरात गेला. गावातून आलेल्या मुलांची शहरातली पहिलीच लढाई होती. भाषा, कपडे, आत्मविश्वास. काही जण हसत, गावठी आहे रे. अमोल काही बोलत नसे. रात्री खोलीत बसून आईबाबांची आठवण काढत रडायचा. पण सकाळी वही उघडून पुन्हा लढायला उभा राहायचा. कॉलेज संपल्यावर नोकरी. पहिली पगाराची चिठ्ठी हातात आली आणि त्याच क्षणी त्याने आईला फोन केला. आई, आज तुझा मुलगा कमवायला लागलाय. सुमन रडत होती. रामरावांनी देवापुढे डोळे मिटले. यश आणि अंतर. वर्षे सरली. अमोल मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर गेला. शहरात फ्लॅट, गाडी, मान सन्मान सगळं मिळालं. पण गावातल्या त्या कौलारू घरात आता शांतता होती. आई आजारी पडली होती. बाबा म्हातारे झाले होते. अमोल कामात इतका गुंतला की फोनही कमी झाले. आज मीटिंग आहे, आज वेळ नाही, हीच उत्तर. एक दिवस फोन आला शेजाऱ्याचा. अमोल, तुझी आई. तो वाक्य पूर्ण होण्याआधीच अमोलच काळीज थांबलं. शेवट जो मन हलवतो. गावात परत आला तेव्हा आई शांत झोपलेली होती, कायमची. त्या कौलारू घरात उभा राहून अमोल कोसळून रडला. भिंती, छप्पर, अंगण सगळं त्याला विचारत होतं, यश मिळालं, पण वेळ दिलीस का? रामराव हळूच म्हणाले, आई तुझ्यावर खूप प्रेम करायची. पण शेवटी तिला फक्त तुझी वाट पाहायची सवय लागली होती. अमोलने त्या दिवशी ठरवलं, तो पुन्हा कधीही आपल्या माणसांपासून दूर जाणार नाही. समारोप. घर मोठं असणं महत्त्वाचं नाही. घरात माणसं असणं महत्त्वाचं असतं. यशासाठी धावता धावता आपलं घरटं हरवू नका.